नमस्कार मंडळी, आज नवरात्र स्पेशल उपवासाच्या रेसिपींमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचा कटवडा। त्यासाठी मी इथं 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याच्या साली काढून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या बटाट्याचे छोटे छोटे असे बारीक तुकडे करून घ्यायचे किंवा मॅश करून घेतलं तरीही चालेल। आणि आज तुम्हाला सांगते, हा कटवडा खूप छान होतो, चवीलाही खूप मस्त भन्नाट लागतो। ह्या बटाट्याचे सगळे असे तुकडे करून घेतलेत आणि आता काय करायचं, हे बटाटे इकडं कढईमध्ये तेल घालायचं। तेलामध्ये ही हिरवी मिरची आणि आलं मी काय केलेले असं मस्त कुटून घेतलेले खलबत्त्यामध्ये, ते तेलामध्ये परतून घ्यायचं। आलं आणि मिरची छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, बटाटा आपण जे तुकडे करून घेतले होते किंवा मॅश करून घेतलं होतं ते घालायचं। नंतर अवबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि ही भाजी छान अशी बटाट्याची भाजी परतून घ्यायची। आता आपण ती काढून घेतली आहे आणि थंड होण्यासाठी ठेवली आहे ताटामध्ये काढून। नंतर त्याच कढईमध्ये किंवा दुसऱ्या कढईमध्ये काय करायचं, थोडंसं तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये मी काय केलं, इथं काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे ते घातले आणि नंतर आपल्याला जेवढा कट हवा आहे तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे। नंतर त्यामध्ये काय करायचं, एकदम बारीक कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचे आणि ते छान असं ढवळून घ्यायचे आणि छान असं कूट शिजवून घ्यायचं। छान त्याला उकळी फुटून द्यायची। उकळी फुटल्यानंतर आपला आता इथं कट तयार आहे। आता आपण वड्याची तयारी करून घेतोय। इथं मी काय केलेलं आहे, भगरीचं दळून आणलेलं पीठ घेतलेलं आहे। मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचं प्रमाण कसं घेतलं आहे भगरीचं आणि साबुदाण्याचं। आणि त्यामध्ये मी मीठ घातले आणि त्यामध्ये थोडासा चिमूटभर असा खाता सोडा घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं करून हे पीठ काय करायचं आहे, भिजवून घ्यायचे किंवा आपण भज्याला कसं पीठ मळतो अगदी तशा पद्धतीने हे भज्यासारख्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे। छान असं मिक्स करून घ्यायचे पाणीमध्ये घालून। या अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मी तयार केलेलं आहे। आता आपण हे जे काय करणार आहेत, वडे तयार करून घेणार आहेत। त्यासाठी या बटाट्याच्या भाजीचे काय करायचे, गोलाकार असे गोळे तयार करून घ्यायचे आणि ती त्या पिठामध्ये डुबवून त्याचा छान असा वडा चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने म्हटलं तरी आपण करून घेऊ शकतो। तो तेलात सोडून घ्यायचा आहे। आपला इथं पहिला वडा तळायला तयार आहे। अशा पद्धतीने सर्व वडे काय करायचे, करून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे। आपला पहिला वडा इथं तयार झालेला आहे, तळून पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे। आता आपण सर्व करू। त्यामध्ये अगोदर मी काय केले, 2 वडे घातलेत आणि त्याच्यावर आता मस्त असा आपण बनवलेला कट घालायचा आहे। हा कट काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे अजिबात तिखट नाही आहे, पण त्याला रंग मात्र खूप सुंदर आलेला आहे। हे वडे आपण तसेच म्हटलं तरी चमच्याने खाऊ शकतो। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने तुम्हीही कटवडा करून पहा आणि कसा झालाय हे मला कमेंटद्वारे सांगा। बाय।